ओके, हे सगळे होते अबायोटिक फॅक्टर्स जे की ऑर्गॅनिझम्सवरती वेगवेगळे अफेक्ट करत असतात किंवा त्या ऑर्गॅनिझमचं जे काही लाईफ आहे त्याच्यावरती जे काही लाईफ आहे ते त्याच्यावरती डिपेंड असतं. जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्याच्यावर. ओके, द प्लांट्स अँड ॲनिमल्स मस्ट ॲडॅप्ट टू these changes in order to survive and flourish in the habitat. Okay, also show considerable diurnal and seasonal variations. ओके, डायर्नल म्हणजे काय तर डे अँड नाईट टाईम दोन्ही टाईमला एक वेगवेगळं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं बघितलं तर जे काही लाईफ आहे ते वेगवेगळं असतं. डे टाईमला वेगळं असतं, नाईट टाईमला वेगळं असतं. तर बरेचसे ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम बर्ड्स वगैरे जे काही आहेत ते काय करतात, दिवसाचं झोपतात आणि रात्री जे काही त्यांचं फिरणं वगैरे असेल ते चालू असतं. आणि काही कसे असतात तर दिवसभर फिरतात आणि नाईट टाईमला झोपतात. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी रिझन्स आहेत तसं असण्यामागे. ओके, तर जे काही वेळेला जे मायग्रेटरी बर्ड्स असतात, जसं की आपल्याकडे बीचच्या इकडे खूप सारे मायग्रेटरी बर्ड्स येतात, स्थलांतर करून येतात. ते खूप खूप लांबून येत असतात. आपण विचार पण करू शकत नाही एवढ्या लांबून ते बर्ड्स येतात. पण ते जे काही मायग्रेशन चालू असतं त्यांचं, मायग्रेट करतात, तर ते मोस्टली काही बर्ड्स आहेत ते डे टाईमला नाही करत तर नाईट टाईमला करतात. तर असं करण्यामागे सुद्धा त्यांचं स्पेसिफिक रिझन असतं किंवा मग त्याच्यामागे एक सनलाईट इफेक्ट करू नये म्हणून सुद्धा ते डे टाईमला स्टे करून नाईट टाईमला जो काही ट्रॅव्हल असेल तो करतात. ओके, टू सर्वाईव्ह अँड फ्लोरिश इन एनी एन्व्हायरमेंट ऑर्गॅनिझम मस्ट ॲडॅप्ट टू द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट फॉर विच देर आर फॉलोइंग पॉसिबिलिटीज. ओके, तर पॉसिबिलिटीज काय काय असू शकतात त्याच्यासाठी. फर्स्ट आहे रेग्युलेट. सम ऑर्गॅनिझम आर एबल टू मेंटेन होमिओस्टॅटिस बाय फिजिओलॉजिकल अँड बिहेवियरल चेंजेस विच एन्श्युअर कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर, कॉन्स्टंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन एक्सेट्रा. ऑल बर्ड्स अँड मॅमल्स आर कॅपेबल ऑफ सच रेग्युलेशन्स. ओके, तर होमिओस्टॅसिस करतात. तर त्याच्यामध्ये काय होतं तर जे काही वेळेला ते काय करतात तर पूर्ण शांत राहतात, म्हणजे काहीही करत नाहीत, खात नाहीत किंवा जे काही त्यांचं लाईफ चालू असतं ते पूर्ण काही करत नाहीत आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला जसेच्या तसे राहतात. तर मग ते काय करतात, त्यांची बॉडी रेग्युलेट करून जशीच्या तशी मेंटेन ठेवतात. ओके, सेकंड आहे कन्फर्म. आता कन्फर्म म्हणजे काय तर जे काही एन्व्हायरमेंट आहे, कन्फर्मचा मिनिंग आहे अनुरूप. ओके, तर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅन नॉट मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. ओके, तर काही जे काही ॲनिमल्स आहेत ते काय त्यांच्या किंवा बर्ड्स आणि प्लांट्स त्यांच्यामध्ये त्यांचं जे काही टेम्परेचर आहे ते कायम कॉन्स्टंट राहत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं त्यांना, तर जसं एन्व्हायरमेंट आहे तसं ते जे काही टेम्परेचर आहे ते चेंज करावं लागतं किंवा जे काही इंटरनल एन्व्हायरमेंट आहे त्यांच्या बॉडीमधलं जे काही एन्व्हायरमेंट आहे किंवा बॉडीमधलं जे काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते जसं सराउंडिंगला नेचर असणार आहे किंवा जसं टेम्परेचर असेल त्याच्या वाईज चेंज करावं लागतं किंवा त्याच्यानुसार अनुरूप राहावं लागतं. म्हणजे काय तर समजा आता आपण बघतो की जसं मी मगाशी एक एक्झाम्पल दिलं की समर आणि विंटर. तर विंटरमध्ये खूप लो टेम्परेचर असतं. मग आपण काय करतो तर जे काही विंटरसाठी यूजफुल असेल ते वापरतो. फॉर एक्झाम्पल स्वेटर असेल आणि
वेगवेगळे काही जे काही असेल ते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये समरमध्ये काय करतो तर कूलिंग राहण्यासाठी आपण फॅन लावतो, AC लावतो, कूलर लावतो. असं वेगवेगळ्या प्रकारचं काही ना काहीतरी आपण यूज करतो. पण आता सगळे जे काही बर्ड्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ते असं काही करू शकतात का? त्यांना जमेल का की गरमा होतं म्हणून फॅन लावून बसावं? जमेल का? नाही जमणार. मग त्याच्यासाठी त्यांची जी बॉडी असते ती ते जे काही टेम्परेचर असणार आहे त्याला अनुरूप बनते. आता आपण बघतो किती पण थंडी असेल तरी आपल्याकडचे जे काही फॉर एक्झाम्पल पेट्स जरी घेतले, जे काही घरात असणारे प्राणी असतील किंवा मग बाहेर फिरणारे प्राणी, मग ते राहतात ना, त्यांना काही करावं लागतं का? नाही. म्हणजे ते काही स्वेटर घालतात का? नाही घालत. किंवा गरम आहे म्हणून फॅन लावतात का? ACमध्ये बसतात का? नाही. त्यांना काय ते पॉसिबलच नसतं. पण ते जसं एन्व्हायरमेंट असेल त्याच्यातसुद्धा ते राहू शकतात. का? तर त्यांची बॉडी त्या एन्व्हायरमेंटला मॅच करते आणि त्याच्यामुळे त्यांना त्या एन्व्हायरमेंटचा काहीही अफेक्ट होत नाही. ओके. These animals and plants are simply conformers. Okay. Third आहे migrate. Organism can move away temporarily from stressful habitat to a more hospitable area and return when stressful period is over. तर आता आपण म्हणतो ना की मायग्रेटरी बर्ड्स खूप येतात, जसं की मी मागाशी म्हटलं खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स असतात. सीगल्स जास्त करून बघायला मिळतात. तर ते जे बर्ड्स असतात ते का करत असतील मायग्रेशन किंवा का एवढा ट्रॅव्हल करून इकडे येत असतात किंवा कुठेही जात असतात? तर त्याच्यासाठी रिझन असतं की ते ज्या एरियामध्ये राहत असतात तिथलं जे काही एन्व्हायरमेंट असतं ते त्यांना सुटेबल नसतं. म्हणजे ते कुठून येत असतात तर मोस्टली ट्रॉपिकल एरियाजमधून, म्हणजे तिथे खूप मोठ्या प्रमाणात हीट असते. तर अशा एरियामधून ते दुसऱ्या कूलर एरियामध्ये येतात. जेणेकरून काय होतं तर तो जो काही एकतर ट्रॉपिक रिजनमध्ये फुल हीट असते आणि समरमध्ये तर त्याच्यापेक्षा खूप जास्त असणार आहे. मग तेव्हा काय होणार, ती हीट त्यांना सहन होत नाही. म्हणून ते काय करतात, मायग्रेशन करतात आणि समर सीझनमध्ये दुसरीकडे जाऊन राहतात आणि जसं समर सीझन एंड होईल तसं परत जिथे होते तिथे रिटर्न जातात ते. मेनी ॲनिमल्स पर्टिक्युलरली बर्ड्स ड्युरिंग विंटर अंडरटेक लाँग डिस्टन्स मायग्रेशन टू मोर हॉस्पिटेबल एरियाज. जसं की मी ट्रॉपिकल एरियामध्ये हीट असते सांगितलं, तसंच सेम जे काही पोलार रिजन आहेत तिथे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात टेम्परेचर खूप लो असतं. इवन आईस असतो तिथे, पूर्ण फ्रॉस्ट असतं. तर तिथेच त्यांना राहता येत नाही. किंवा जर आपण बघितलं तर फ्रॉस्टमध्ये काय होतं, पूर्ण बॉडी शिवरिंग होते. मग त्यांचे जे काही फेदर्स असणार आहेत किंवा त्यांची जी काही बॉडी असणार आहे ते त्यांना तिथे सर्वाईव्ह करायला हार्ड जातं. म्हणून ते काय करतात तर जे मिनिमम किंवा ॲव्हरेज टेम्परेचर जिकडे असेल तिथे ते जाऊन राहतात. त्याच्यानंतर फोर्थ आहे सस्पेंड. इन प्लांट्स सीड सर्व ॲज मीन्स टू टाईड ओव्हर पिरियड ऑफ स्ट्रेस. They germinate to form new plants under favorable moisture and temperature condition. They do so by reducing their metabolic activity and going into a state of dormancy. जसं की मी डॉर्मन्सीचं एक्झाम्पल ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की डॉर्मन्सी म्हणजे काय, तर जे काही बिया असतात, आता आपण रानटी गवत वगैरे बघतो, तर जे काही गवत असेल तर ते कोण तिथे बिया घालतं का जाऊन रुजत नाही. तरी पण ते बरोबर पावसाळ्यामध्येच तिथे खूप सारं गवत येतं कुठल्याही पर्टिक्युलर एरियामध्ये बघितलं तर. पण फक्त पावसाळ्यातच का येतं, मग नंतर का नाही येत पावसाळा संपल्यावर? तर तसं का होतं तर ते जे काही गवत असतं त्याच्या बिया जे काही असतील सीड्स त्या तिथेच पडून राहतात. आणि जसं नेक्स्ट इयरला रेनी सीझन चालू होईल तिथे पाणी पडायला सुरुवात होईल
त्या सॉईलचं मॉइश्चर जास्त चांगलं होणार आहे किंवा सॉईलमध्ये मॉइश्चर कंटेंट वाढेल, तसं परत ते जे काही सीड्स आहेत त्याच्यामध्ये जर्मिनेशन होऊन प्लांट्स तयार होतात. ओके, तर असंच सेम बरेच सारे प्रकारचे जे काही प्लांट्स असतात त्यांचे सीड्स सॉईलमध्ये राहतात, पण फेवरेबल कंडिशन किंवा सर्टन सीझनमध्ये ते त्यांचं जे काही जर्मिनेशन आहे ते होऊन प्लांट तयार होतात. किंवा मग एक फ्लॉवर असतं रेड कलरचं, जे की रेनी सीझनच्या स्टार्टिंगला येतं. फुटबॉलसारखं मोठा बॉल टाईपमध्ये ते फ्लॉवर असतं आणि ते जे रेड कलरचं फ्लॉवर असतं ते फक्त जूनमध्ये जेव्हा रेनी सीझन स्टार्ट होईल तेव्हाच जास्त बघायला मिळतात. आणि जसं जसं मग नंतर त्याची फुलं वगैरे येऊन गेली की परत पूर्ण पानं वगैरे त्याची राहतात आणि त्याच्या मुळाला एक मुळकुंडी असते किंवा कांदा असतो तो. तर तो जो कांदा आहे तो तसाच्या तसा राहतो आणि मग पुढच्या वर्षी परत त्याच्यापासून झाड व्हायला तयार होते. असंच असतं जे की डॉर्मन्सी आहे ती त्याच्यामध्ये पिरियड असतो, ज्या पिरियडमध्ये ते काय करतात तर काहीही त्यांचं वर्क नसतं, जसेच्या तसे सॉईलमध्ये राहतात आणि जसं जसं सॉईलला मॉइश्चर मिळेल किंवा काहीतरी फेवरेबल सीझन येतील तेव्हा ते मग वाढ व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आहे हायबरनेशन अँड एस्टिवेशन. इन ॲनिमल्स द ऑर्गॅनिझम if unable to migrate may go into hibernation during winter and may go into estivation to avoid summer heat. म्हणजे जे काही विंटर सहन होत नाही म्हणून जे काही करतात त्याला हायबरनेशन म्हणतात आणि समर सहन होत नाही किंवा हीट सहन होत नाही तेव्हा एस्टिवेशन. तर हायबरनेशन आणि एस्टिवेशन म्हणजे काय, तर काही जे ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील, ते काय करतात तर समजा खूप फ्रस्ट आहे, खूप टेम्परेचर कमी आहे, इवन मायनसमध्ये आहे, 0पेक्षा पण कमी. मग तेव्हा ते काय करतात तर पूर्ण जे काही लागणारं फूड आहे ते एकदाच खाऊन घेतात आणि एकाच ठिकाणी तो सीझन संपेपर्यंत बसून राहतात. मग काय होतं तर त्यांना काही एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे कुठलीही एनर्जी वेस्ट होत नाही आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त जगू शकतात. ओके, आणि हीट अवॉइड होण्यासाठी सुद्धा ते काही जे काही ॲनिमल्स आहेत तिथे आपल्याला एक्झाम्पल सांगितलं आहे स्नेल्स अँड फिशचं. तर स्नेल्स जे काही आपण गोगलगाई बघतो, तर गोगलगाई आपल्याला कधी जास्त करून दिसतात तर रेनी सीझनमध्येच दिसतात. बाकीच्या सीझनमध्ये जास्त करून दिसतात का, जेवढ्या रेनी सीझनमध्ये दिसतात तेवढ्या नाही. तर ह्याचं रिझन काय आहे तर ते जे काही स्नेल्स आहेत त्या सॉईलमध्ये जाऊन एस्टिवेशन करतात. म्हणजे आता रेनी सीझनमध्ये जेवढं भेटेल तेवढं फूड खातात आणि एस्टिवेशन करतात, म्हणजे जाऊन झोपतात एका ठिकाणी आणि पूर्ण तो सीझन संपेपर्यंत, समर सीझन असेल तो पूर्ण संपेपर्यंत तिथे झोपून राहतात. किंवा एक एक्झाम्पल चांगलं आहे फ्रॉग्स पण आपल्याला जास्त कधी दिसतात, रेनी सीझनमध्ये दिसतात. मग त्याच्यानंतर ते काय करतात, रेनी सीझनमध्ये जेवढं फूड भेटेल तेवढं खातात आणि कुठेतरी रॉक्सच्या खाली, कुठेतरी सॉईलमध्ये आतमध्ये जाऊन बरो करून, खड्डे खणून वगैरे त्याच्या आतमध्ये राहतात. तर त्याला काय म्हणतात, एस्टिवेशन. म्हणजे समर टाळण्यासाठी ते एकाच ठिकाणी थांबतात, त्याला एस्टिवेशन म्हणतात. आणि विंटर कोल्डनेस आहे तो त्याच्यापासून सांभाळून राहण्यासाठी हायबरनेशन करतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये ते पूर्णपणे झोपूनच राहतात, काहीही फंक्शन करत नाहीत. तर जे काही हायबरनेशन आहे त्याला विंटर स्लीप असं म्हणतात आणि एस्टिवेशन आहे त्याला समर स्लीप असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर लास्ट आहे पॉईंट ॲडॅप्टेशन. तर ॲडॅप्टेशनचं मी ह्याच्या आधी पण एक्झाम्पल्स दिलेत. तर काही ॲनिमल्स काय करतात किंवा काही ऑर्गॅनिझम्स काय करतात, जसं एन्व्हायरमेंट चेंज होईल त्याच्यानुसार ॲडॅप्ट होतात.
आणि काही असतात ते ॲडॅप्ट होऊ शकत नाहीत, त्यांना तिथे सांभाळून घेऊ शकत नाहीत त्या एन्व्हायरमेंटला, मग त्यांची काय होते, डेथ होऊन जाते. टू कोप अप विथ एक्स्ट्रीम व्हेरिएशन इन देअर एन्व्हायरमेंट, सम ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड थ्रू फिजिओलॉजिकल ॲडजस्टमेंट while others do so behaviorally like migration. These are their adaptation. तर काही ऑर्गॅनिझम्स काय करतात, तिथे इझिली रिस्पॉन्ड करतात त्या जे काही एन्व्हायरमेंट, चेंजिंग एन्व्हायरमेंट आहे त्याला, आणि काही जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते तिथे नाही सर्वाईव्ह करू शकतात. मग ते काय करतात, मायग्रेशन करतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात जिथे ते नॉर्मल एन्व्हायरमेंट असेल. Therefore, we can say that adaptation is an attribute of organism that enables organism to survive and reproduce in its habitat. ओके, तर ॲडॅप्टेशन हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामुळे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते जिवंत राहू शकतात. तर प्लांट्सचं एक्झाम्पल सांगितलं आहे, तर प्लांट्समध्ये ॲडॅप्टेशन आपल्याला बघायला मिळतं. एक खूप छान एक्झाम्पल आपल्याला दाखवलं आहे बुकमध्ये. तर जे काही डेझर्ट प्लांट आहेत, फॉर एक्झाम्पल कॅक्टस किंवा अपुन्शिया, निवडुंग आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यावरती काय असतात, क्युटिकल्स असतात, असे बारीक बारीक काटे असतात. तर ते कशासाठी असतात, तर त्याच्यामुळे काय होतं, तर जे काही स्टोमाटा असतो प्रेझेंट लीव्जवरती, तर तो जो स्टोमाटा आहे तो सर्टन पिरियडसाठीच फक्त ओपन होतो आणि जास्त करून क्लोज असतो. त्याच्यामुळे तिथे जास्त वॉटर गरजेचं लागत नाहीत, मग त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे तिथे वाढू शकतात. म्हणून त्यांच्यामध्ये ते जे काही क्युटिकल्स आहेत ते प्रेझेंट असतात. आता आपण बरेचसे जर डेझर्ट प्लांट्स बघितले तर त्या प्लांट्समध्ये क्युटिकल्स प्रेझेंट असतात, ते जे काही काटे आहेत ते प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे काय होतं, तर त्यांची पाण्याशिवायसुद्धा जास्त चांगली वाढ होते. Mammals from colder climates generally have shorter snout, ears, tail and limbs to minimize the loss of body heat. तर काही एक एक्झाम्पल काय सांगितलं, तर जिथे कोल्डर क्लायमेट आहे, म्हणजे थंड क्लायमेट जिथे असतं, तर तिथल्या ॲनिमल्समध्ये जे काही त्यांचं स्नाऊट आहे, नोज, त्याच्यानंतर इयर, टेल, हे जे काही सगळं आहे ते खूप छोटे असतात. का, तर त्याच्यामुळे बॉडी हीटचा लॉस खूप कमी प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे काय राहणार आहे, त्यांची बॉडी जी आहे ती एकदम हीट राहील बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे तिथलं कोल्डर टेम्परेचर त्यांना जाणवणार नाही किंवा त्याचा त्रास होणार नाही. In the polar seas, aquatic mammals like seals have a thick layer of fat below their skin acting as an insulator to reduce loss of body heat. तर जे काही सील्स असतात, कुठे असतात, मोस्टली पोलार सीजमध्ये, जे पोलार रिजनमधले सीज आहेत, बर्फाळ प्रदेशातले जे काही सीज आहेत, तिथे हे जे सील आहेत ते बघायला मिळतात. तर त्यांच्यावरती एक जाड लेदर लाईक असं फॅटचं स्किन असते. तर त्या स्किनमुळे काय होतं, तो जो लेयर असतो त्याच्यामुळे काय होतं, तर आतलं जे काही हीट असणार आहे आतमध्ये बॉडीच्या आत, ती बाहेर जाणार नाही. जसं की आपण आता समजा बघितलं तर ए सीमध्ये असू तर काय होतं, हात वगैरे आपले गार पडतात. मग तसंच समजा हे जर ॲनिमल्स थंड एरियामध्ये आहेत तर त्याच्यामुळे त्यांची बॉडी पूर्ण थंड पडू शकते. पण ती जी लेदरी स्किन आहे, एकदम जाड फॅटी स्किन असल्यामुळे काय होतं आहे, तर आतली बॉडी थंड होत नाही आहे. फक्त त्या जे काही वरचं कवरिंग आहे त्याला थंडपणा जाणवतो, पण ते जाड लेयर असल्यामुळे काय होतं, तर त्याच्यामधून आतमध्ये जो काही कोल्डनेस आहे तो जात नाही. त्याच्यामुळे त्यांना काहीही अफेक्ट होत नाही त्या कोल्डर टेम्परेचरचा. ओके, सो इथे आपलं ॲडॅप्टेशनसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.